विरोधकाची सून। सज्ञ इतिहासकाराचं मत आहे ही जर नजर कैदेत ठेवली असती तर 2 किल्ले आपण मध्ये भेटत होते, पण बाकीच्या सुखावर लात मारली। आणि या देशातली कोण्याही जातीची जरी स्त्री असेल तर आपली पत्नी सोडून तिला माय म्हणावा, हा वारकरी संप्रदायाचा आदर्श आहे। आणि तो वारसा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी काटेकोरपणाने जोपासला, म्हणून 5व्या क्रमांकाचा डॉन राजकारणातला छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज माता की वंदे वंदे वंदे। असो आई जगदंबेचा उपासक आहे, त्यानं जगदंबेची साधना केली। गावाला विद्यानगर नाव का पडलं इथपर्यंत आलतो मी। कधी कधी जातो लांब, कारण काय होतंय गव्हाला पाणी देताना गहू तुटायचा नाद आहे, मग एखाद्या वेळेस पाणी दुसऱ्या ओळीत जात, पण मी पलीकडच्या रानात जाऊ देत नाही, एरंड कवाच बुजली जाणार नाही। विठाला विठाला विद्यानगर नाव का पडलं? आई जगदंबेची कृपा झाली आणि त्या गावच्या राजाने जगदंबेला प्रार्थना केली, माझ्या गावातला प्रत्येक तरुण हा विद्वत्तेचं टोक गाठलेला असावा। तर जगदंबेनं सांगितलं, राजा लेकर विद्वान करायची ताकद माहित नाही, ती ताकद आहे सरस्वती। त्या सरस्वतीचा मूर्तिमंत अनुभव पायाला चिटकलेल्या धुळीच्या कणा इतकाच मला प्राप्त झाला। म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3018 इतके गाव मी आतापर्यंत फिरत राहिलो। हे कधीच लिहिलेले संस्थान बाबा, एकदा आल्यावर पुन्हा लिहित नाही। जरा पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतकीच कृपा झाली। काही साधा वाचिलं की साधा कागद फेकून द्यायचा, शिव्या पाठ आहेत पावणे 200-250 नुसते ऐकू ऐकू। या ट्रॅक्टरचे ऊसाचे ट्रॅक्टर असतात ना, यायच्यातले गाणे ऐकू ऐकू तर 450 कडवे पाठ केलेत। म्हणायचा समज नाही गाणे म्हणून, मेमरी कार्ड म्हणून तर मी मोठ्या मेमरीचा मोबाईल घेत नाही। आपल्याला याच्यात मेमरी कार्ड चांगलं टाकलंय, मग हे कशाला घ्यायचं काचाचं टपर? आणि याचा काय भरोसा असतो? तुम्हाला जे जायचं नाही ते बटन दाबल्यावर डिलीट होतंय म्हणा, आणि जे जाऊन ते बटन दाबल्यावर दुसऱ्याला जातंय। जे जाऊन ते पण मग कशाला घ्यायचं ते घरानं? त्याच्यापेक्षा हेच बरं, आपल्या याच्यावर तारका येतात, गड्या गुड्याला याच्यावर बोलवतो, पाहुण्या रावण्याला याच्यावर बोलवतो, प्रेम करणाऱ्याला याच्यावर बोलवतो। काय करायचं ते भेताडे एवढं मोठं? खिसा फाडायची धन। विठाला विठाला ही सरस्वतीची ताकद आहे। ठीक आहे, राजानं सांगितलं, आई साहेब सरस्वती माते पर तुमच्या तिच्याकडे तुमच्या मदतीनं जात आहे। ठीक आहे राजा। आणि जगदंबेच्या कृपेने सरस्वती प्रसन्न झाली। काय पाहिजे राजा? माझ्या नगरीतली सर्व विद्यार्थी बालक विद्वान झाले पाहिजे, आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला म्हणून विद्वान त्या गावातली आपत्ती होती, म्हणून त्या गावाला नाव ठेवलं दादा विद्यानगर। विद्यानगर नावाचा फार एक जणानं मला प्रश्न केला, उत्तर भारतातला साधू येतो, त्या साधूनं आम्ही एकदा गेलो त्या का यात्रेच्या निमित्तानं, 9 दिवसाचा प्रवास होता। एक महाराज म्हणले चला, गेलो मी, मला वेळ होता, गेलो तर आम्ही उन्हाळ्याचे दिवस। तर त्यांनी सांगितलं कथा भागवत सांगता, पण हिंदी येत नाही मला, जाऊ द्या कशाला बोलायचं हिंदी, तुम्ही भागवत सांगता? हो म्हणे। ते हिंदीत विचारलं पण मराठीतच सांगतो। ते म्हणले प्रल्हादाला प्रल्हाद हे नाव का ठेवलं? अरे बाप, कष्टात सुटला महत्व। हे बाळ्या भागवत सांगू नको तू इथून पुढे आता। श्रीमद भागवतामध्ये प्रल्हाद हे अनन्य साधारण महत्व आहे, आणि प्रल्हादाला प्रल्हाद नाव एक का ठेवलं जर तुला सांगता येत नाही तर तू ज्या लोकांना सांगशील त्याच्या अंगावर भिताड पडल। भागवत सांगायच्या लायकीचं नाही। पुन्हा अनुष्ठान
64 नावाचा विग्रह कळाला. परा पश्यन्ति मध्यमान वैखरी वा निर्भूषतो नामनेयाम पराछिन्न भाषा वयज्जाये नामने न प्रलादो. एक त्याचा विग्रह. आणि दुसरी गोष्टी पराभियम पाराश्व जयते जयस्तु स्थित मंगलाति नामनेयाम भयो पराभयं पश्यन्ति नानाम प्रलादो नामने न जायते. फोन आणला होता त्या माणसाचा आणि मग एका चांगल्या हे भिताडावानी मोबाईल बी कधी कधी काम येतात ना. मग त्या मोबाईल वर बोललो तर त्याला पाठवलं. आता बोले मग महाराष्ट्र में आने के बाद आपको मिलता. मी आणलं भेटूच नको पुन्हा दुसरं काही विचारशील तर पुन्हा दुपन निघल. बस झाला आता येऊ नको. एकाच प्रश्नात गार केलंच किरकाव करा. ताकद सरस्वतीची. आपली ताकद काय राजू योगासाला. मग त्या जगदंबेची साधना त्या राजाने ओतप्रोत केली आणि त्या जगदंबेच्या मंदिरामध्ये एक वारकरी गेला. साधा वारकरी. नागमणी धोत्र होते. इतके पांढरे शुभ्र धोत्र कसे झाले त्याला नागमणी ते साधे धोत्र. ते घेताना तर गव्हासारखे असायचे अशा रंगाची. मग धुवून धुवून जरा जरा पांढरे होत होते आणि जाडजूड धोत्र होते ते असे जाडजूड. तसे धोत्र घातलेला वारकरी निमस्ती फेटा बांधलेला. आता तिथं येणाऱ्या व्यक्तीला पुरणपोळीचं जेवण होतं रोज एकदा. वारकरी म्हणला मला मधुकरी मागायची. तर त्या पुजाऱ्याने सांगितलं आमच्या गावात तसं ते भिकारचोट धंदा चालत नाही. आता वारकऱ्याला मधुकरीला भिकारचोट म्हणल्यावर त्याला मुंग्या आल्या. पण कुठं नादी लागन बळविने शक्ती बोलू नये. तुम्हाला एक सांगू का हत्तीनं गाढवांच्या नादी लागलं नाही पाहिजे. हत्तीने गाढवाच्या नादी लागलं नाही पाहिजे. हत्ती हत्तीच असतो वजनला. त्यांनी नादी लागायचं गाढवाच्या. आणि गाढवाच्या नादी नाही लागल्यावर गाढव जरी म्हणत असेल हत्ती मला भेला तर याच्यातही काही मांडलं नाही पाहिजे. गाढव गाढवच असते ते काही म्हणत असते. त्याचा काय ताण घ्यायचा. गाढव साखर खाऊ लागलं आणि साखर खाता खाता गाढवानं हत्तीला विचारलं साखरेची चव कशी. हत्तीनं सांगितलं गोड आहे. गाढव म्हणलं खरंच आहे. हत्ती म्हणला अरे तुम्ही मूर्खच असतात रे. मला मूर्ख म्हणतो. मला मूर्ख म्हणतो तू. मला मूर्ख म्हणतो. साखर खरं ठेन गोड म्हणतो आणि तरी मला मूर्ख म्हणतो. टाकलीन गाढवानं हत्तीच्या नावावर केस. गाढवायला लय नाद वळवळ करायचा. लगेच हत्तीवर केस टाकली आणि केस टेबलवर बी आली. गाढवाची येत असती. चांगल्याची केस जेज मेला तरी येत नाही. नाही तर आरोपी मरुस तरी येत नाही. पण गाढवाची पटकन टेबलवर केस येते. आणि पटकन गाढवाची टेबलवर केस आली. आता शिक्षेचा दिवस आहे. एका कठड्यात हत्ती एका कठड्यात गाढव आहे. आणि मग हत्तीचे डोळे भरून आले. त्याला वाटलं आपण उगत नादी लागलो. पण आता शिक्षा काय व्हायची तर हो द्या. पण राजाला बोला विनंती केली मला 5 मिनिटं राजाला बोलायचंय. बाजूला गेले आणि राजाला सांगितलं राजे साहेब काय नाही हो हे फुकट कळण शेंडी वळवळ ते खाऊ लागलं साखरण. मला विचारलं चौकस काय आणि मी म्हणलं गोड आहे ते म्हणलं खरं आहे. राजे साहेब म्हणले साखर गोडच असतील. हो ना मी गोड म्हणलं तरी माझ्या केस टाकली. मग शिक्षा कोणाला. म्हणला शिक्षाचं काही होईल पण तुला 3 दिवस वरी पाय करून बांधायचे. राजा काय म्हणला हत्तीला तुला 3 दिवस वरी पाय करून बांधायचं. तो हत्ती म्हणला मग चुकलत नाही. चुकल्यामुळे बांधायचंच नाही. तू गाढवाच्या काऊन नादी लागला. अरे तू एवढा मोठा माणूस गाढवाच्या नादी लागला. काय करायचं तुला हे आगाऊपणा करायची. साखर गोड असू की खरड जाऊ द्यायचे काय करायचं. त्या नालायकाच्या नादी लागतो तू. म्हणून वारकरी संप्रदाय हत्तीला लाजविला असा संप्रदाय. भांगाऱ्या भुंगाऱ्याच्या नादी लागू नका. तू काजे
माझ्या विटेवरच्या मालकाची रूपातली मुखातली ताकद आहे. आवाज करा मोठा. माझ्या अरे एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये सात्विक सदाचारी पुण्यशील साधू महंत योगी जपी तपी ऋषी मुनी नामधारक वारकरी साधना करणारे साध्वी स्त्रिया आहेत, साधू आहेत, यांना त्रास देणाऱ्या भडव्यांची संख्या वाढली रे. हे बघितल्यावर मला दुःख होतंय. तर देवर्षी नारदानं सांगितलं एकदा गोकुळात जा ना, तुमचं दुःख कायमचं जाईल. आणि मग गोकुळामध्ये द्वादशीच्या दिवशी शंकर गेले. द्वादशीच्या दिवशी भगवंताचा जन्म झालता अष्टमीला संध्याकाळी, म्हणजे अर्धी रात्र ती. तर नवमी दशमी एकादशी हे 3 आणि ती अर्धी रात्र म्हणजे 3.5 आणि ती अर्धा, 4 दिवसाचे देव होते. आणि द्वादशीच्या दिवशी बोरेश्वर भगवान काशी विश्वनाथ भगवान शिवशंकर एका सामान्य जोग्याचं रूप धरून गोकुळात पोहोचले. जोगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे, नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे. कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे. योगी आला से विश्रामा, योगी आला से विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. नंदराजानं सांगितलं यशोदे दारातला जोगी आपल्या बाळाचा मित्र आहे. मग त्या जोग्याला आपलं बाळ दाखवायचं. 10-12 दिवस पहिली जी बाळांतीन झाली ती बाहेर येत नव्हती, तर लेकराला बाहेर येऊ देते नाही. मी पहिल्या बाळांतीन सांगायलो, आताच्या नाही. आता कोणी नियमच पाळीनं म्हणून पोरग जालन्यात आणि माय पुण्यात. झाल्या पोरग जालन्यातल्या दवाखान्यात ठुलं काचा जालना हॉस्पिटलला भुसे साहेबाच्या तिथं, आणि माय म्हणले पुण्यात. हे आपण नियम पाळीनच ना. काय जपत होत्या माझ्या लहानपणी बायका. अहो घरात चप्पल काढीत नव्हती बाळांतीन. 12 दिवस घरात चप्पल, बाजाव पण चप्पल, कांदाला बांधलेलं, आंघोळ मधातच. हो, मच्छर चावून म्हणून शेराच्या झाडाची फांदी अडकिली. मच्छराला लय टोचणे हाणायचा नाद. काही कायला अशा मच्छराच्या चावला दी, काही अशा टोचण्या सांगितले. मग त्या शेराच्या झाडाला अशी टोचणी हाणली की ते मच्छर मरत होता. ह्या उदबात्यान हे काय कोण ठिकाणी नाईटन कोणतं काय ते रिफिल लावायची काय गरज नव्हती. काय होतो. एक जण म्हणला इतकं तुला माहित, तू बाळातीन झालता का? मी म्हणलं अगो धंदा आता हो, तुला एवढं कसं काय माहित आहे? अरे मी खेड्यात जन्म झालाय, मला पाहिलेले काय बाळांतीन जपायचे. लिंबाच्या काड्या ठेसून द्यायचे. ह्या असे वाळकावानी लेकरं टवटवीत दिसायचे, टवटवीत. आता बेंबीत नळीन, पायात नळीन, नाकात नळीन, थोतरात नळीन, बैंगणावानी तोंडन, चवळीच्या शेंगावानी हातन. मला बाब्या झाला आणि पोरग पिढे वाटायले. आणि 3ऱ्या दिवशी तर बाब्या गुलाल फेकला. अरे बाब्याचा बाप असं कुठं असतंय? तुम्हाला सांगतो जुनं लक्षात घ्या. कोट्यावधी लोक जुन्यावर आले. 1,18,00,000ची गाडी एका माणसाची, आणि त्याच्या गाडीत बिस्लरी खापराची. जुन्यावर आलेत माणसं, जुन्यावर आलेत. जुन्यावर मधल्या 20 वर्षाच्या काळात पैशाचा गर्व झाला, आपण भयकलो म्हणून हे रोग सुरू झालेत. आता जुन्यावर या, जुन्यावर या. हो, 10 एकर जमीन आहे, त्यानं काय उंदीर धरल्यावाने दुधाची पुडी आणतो. 20 एकर जमीन आहे तुला, माणूस पुरला तर उगन. अशी काळी घोर जमीन. महाराज दूध प्याता का? म्हणलं मी बोक्या नाही. दूध प्याला आणि दूध आणलं ती दुकानातून, थैली उंदीर आणल्यावानी. आणि 20 एकर जमीन, कोंबड्या पाळल्या 20 एकर, गाय पाळीनं. आणि पुन्हा कीर्तनात माईकवर सांगतो गाई पाळा, तुला हाणायला पाहिजे. विठाला विठाला द्वादशीच्या दिवशी आई साहेबांनी मुलगा दाखिला. घरी आले, तांडव नृत्य केले. कथाची मपिदा ती सोधे जानी बाया जाती आवाजाती कृती जानी रायो.
गंडति मुंडति भयजनि सुदयति चंद पराभय जायन्ते कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः। नृत्य केलं आईसाहेबांनी विचारलं आज तांडव आज सुख मिळाले पाहता श्रीमुख गोविंदाचे सुख। तुम्हा आम्हाला निर्माण कोणी केलं माहितीये सत्यलोकातल्या मालकाने। 5 मिनिटात पुरावा मग विठोबा रुक्माई। सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली। जीव सृष्टी निर्माण करायचं खातं ब्रह्मदेवाकडे। किती विद्वान 28 14 29 आणि 12 गोष्टीपैकी 2 गोष्टी सांगतो। माणसाच्या हाताचा अंगठा किती मोठा आहे पण माझ्या अंगठ्यावर जे ठसे आहेत भारतात एकाही माणसाच्या अंगठ्यावरले ठसे माझ्या अंगठ्यासारखे नाहीत। जागा किती अंगठ्याची अरे ओम बाबा किती जागा आहे अंगठ्याची पण या गिरगावकराच्या अंगठ्याचे ठसे भारतातल्या एकाही माणसाच्या अंगठ्यावर नाहीत। हे कोणी केला अंगठा तयार दादा अण्णा हे अंगठा ब्रह्मदेवाने केला। दुसरा मुद्दा सांगू तुम्हाला ही टाकी नाही बांधलेली पिवळी टाकी प्लास्टिकची हिला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं म्हणजे पाडू नका हो जाताना हाणायचं कोणी दाभन तिला हो बाळून सांगितलं म्हणले ह्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं प्रकाश बुवा कालांतराने तिच्यात थेंब राहत नाही। एवढी टाकी ही उभी टाकी तयार केली ब्रह्मदेवानं आणि ह्या टाकीला 9 छिद्र पाडले पण एकाही छिद्रातून मनानं पाणी येत नाही। काय डोकं असेल त्या ब्रह्मदेवाचं आणि त्या ब्रह्मदेवाचं मृत्यू लोकात मंदिर नाही। कमी दुःख असेल का साधं दुःख असेल काय वाटत असेल ब्रह्मदेवाला वरून बाळ्या म्या निर्माण केलाय बेट्याचं हाड मोड आहे तर त्याला खुर्ची बसायला टाकली त्याला वरतून पाकिट देते पाकिट इकडे तिकडे उडूनी म्हणून त्याच्यावर नारळ ठुते आणि बाळ्याला म्या जन्माला घातलंय आणि तरी मंदिर नाही त्याचे पाय धुते त्याच्या पाया पडते। दुःख वाटत असेल का नाही? दुःख फार मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलं आणि त्या अधिकाऱ्याने सांगितलं दुःखाची निवृत्ती करायची असेल तर एकदा बघायला जा। पण मोठाली माणसं गरीबाची इथं जाला जरशी लाजत असते। मोठाले माणसं फक्त तव्हाच लाजत नाहीत उभं राहिल्यावर। तुम्हाला कसं काय क्लिक झाले मी तुम्ही असं काही बी अंगावर घेत जाऊ नका ना कॅमेऱ्यावाले बी हसते आमचे। मग मात्र कोणाच्या पाया पडावं लागते गुलूब शाड झालेल्या रंगूबाईच्या पण बघा माझ्याकडे येरी मात्र मोठाली माणसं लाजत। आमची इथे एका बाईच्या सासऱ्याचे पित्र होते म्हातारं मेलं जीव गेल्याचं निमित्त झालं आणि मेलं म्हातारं त्याचे पित्राला कडी लागते। 14 पदार्थापैकी कडी अनन्य साधारण पितृतिथीतला पक्षातला तो पदार्थ आहे। पक्ष म्हणजे राजकारण नाही पितृतिथी। आणि मग तिनं सांगितलं बाळू ती खाल्ला कड्या मळ्याचीच होती म्हणलं ती मागच्या वर्षी तोडली म्हणजे अख्ख्या शिवाराचीच झाड नाही त्याला जमीन 150 एकर गाय नाही मसड नाही काय नाही आणि ताकाला कडी लागन आमसूल नाही कोणाची तर काय नाही। पण गावात नेमक्याच 2 बाईनं एका बाईनं 2 म्हशी आणल्या होत्या आणि तिला जमीन 1.5 एकर। मग हे बाई म्हणजे आता आपण तिच्या इथं ताकाल जाव तर ते ताकाल जाताना मोठ्या घरच्या बाया पदरा खाली गाडगण येतात। ह्यो आगावपणाच झाला ना हा सुशिक्षित भिकार चोटपणा। ताक फुकट आणायचं गाडग झाकून न्यायचं नाही भिताड पडायचं का अंगावर झोपीत कधीची मास ते आणि ते बी जग कोणता तुटलेल्या दांड्याचा जग पोराच्या लग्नात आलेला फोकट्या दांडा राहिला हातात आणि जग पडला पायावर आणि ते जग मग पिठ मोजायच्या कामी होते ते काय कामी आहेत ते जग आणि मग त्या असा जग पदरा खाली त्या म्हणल्या भाई जिजी आलात का आणि कशा आलात बाई कोसबाई गरीबाच्या घरी 150 एकर जमीन हिला 1.5 एकर अगं अंतिका तिचं नाव